म्हणून ते झोपू दिले पाहिजे, असे खुशाल झोपू दिले पाहिजे. पण कीर्तनात का? कीर्तनात नाही. भूक लागल्यावर का नाही, तिथं तो जागे केलंच पाहिजे त्याला. आता आपल्या ठिकाणी जे काही अंतकरणात 3 गुण आहेत, सत्वगुण आहे. सत्वगुणात ज्ञान होत असत. रजोगुण आहे, त्याच्यात व्यवहार होत असतो, क्रिया होत असते. आणि तमोगुण सुद्धा आहे, बरं. आणि हे 3ही गुण लागते व्यवहाराकरता. या 3 गुणाचं बी काम आहे, बरं का. आता आपण काही करायलो, द्यालो, घ्यालो, जायला यालो, व्यापार करायलो, हा रजोगुण आहे. रजोगुणातच नेहमी राहत नसतं माणूस. काही करायसाठी आधी ज्ञान दिलं, ज्ञान म्हणजे सत्वगुण. आणि ज्ञान करून घेऊन काही करणं म्हणजे रजोगुण. मग कधी ज्ञानात, कधी क्रियेत, कधी ज्ञानात, कधी क्रियेत. हो. आणि असं नेहमी ज्ञानात आणि क्रियेतच राहिला, बरं का. तमोगुण जर आलाच नाही तर त्याला झोप येणार नाही. आणि झोप नाही आली तर तो पागल झाल्याशिवाय. म्हणून तमोगुण यावाच लागतो त्याला, आणि झोप लागावीच लागते. ही व्यावहारिक झोप आहे. म्हणून इथं झोपलेले बरे, इथं व्यवहारामध्ये झोपलेले, पण परमार्थात मात्र झोपलेले बरे नाही, जागे झाले पाहिजे. इथं परमार्थात काय करायचं? जाग करायचं. आणि संत हेच काम करते. जगजोगी जगजोगी बोलते, जगजोगी जगजोगी जागे दागी बोलते, जगजोगी जगजोगी संत तुकाराम महाराज जाग करायलेत लोक, बरं. जगाची जोगी संत जोगी असते, काही लोक भोगी असते आणि काही त्यागी असते. पण संत जोगी संसाराला घेऊन पळून गेले रानामध्ये, ते त्यागी संन्यास घेतला, जाऊन डोंगरात बसले, तिथं पर्णकुट्या बांधल्या आणि तिथंच वास्तव्य केलं ज्यानं संसाराला भिवून, ते त्यागी. आणि हे आपल्यासारखे संसारातच आपली शेणा माझी शेण किडे बांधून राहते, काय तुई पंखीची किडे चिळशी घेते, हे विषयात आसक्त झालेले जे लोक, हे भोगी, हे भोगी. आणि याला भिवून पळून गेले ते संत. भोगी बी नाही, त्यागी बी नाही, जोगी. असे जगाचे जोगी असलेले तुकाराम महाराज आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न करतात. आता आपण सगळे म्हणू महाराजांनी जागेच येत, आणि तुम्ही पुन्हा कोणता काढावं धंदा आहे जाग करायचा. आम्ही तर काय नाही, वाटत तुम्हाला जागे येत काय. हा, बाहेर जागे अनाथ निजले कैसे घरात घरकुल केले, ना अंधार ना उजाड. अंधारही नाही, धडे उजडे बी नाही, बाहेर जागे येतं तुम्ही, बाहेर जागे, विषयात जागे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं काय आपण
झोपलेली अनादिकालची झोप ही आणि त्या अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य हा सगळा संसार. अज्ञान आधी अज्ञानाची झोप आणि पुढं आला विक्षेप. काय आला? पहिलं अज्ञान आवरण विक्षेप आणि विक्षेप आला की मला काय आला? पाप करण्याची प्रवृत्ती का झाली? विक्षेप म्हणून. विक्षेप म्हणून चित्त चंचल झालं, बसू देईना, शांत नाही, समाधान नाही. झाले समाधान असं कुठे? समाधान झालं का समाधानाचं आपलं भेटत नाही. समाधानाची आपली भेटच नाही. झालं तर पोरग ठेवलं तर त्याच पोरग झालं तर त्याचं नाव समाधान. समाधानाची आपली यत्किंचित अशी दर्शन बी नाही, भेट बी नाही. विक्षेप काय? विक्षिप्त अंतकरणाचे माणसं पाप करीत असतात. पाप कोणाकडून बी होत नाही. निवांत शांत ज्याचं अंतकरण झालं त्याच्याकडून पाप होत नाही. हे पाप का करतात माणसं? पाप प्रवृत्ती का असते? याला म्हणा मल दोष. कोणता दोष? मल. मल म्हणजे पापाकडे प्रवृत्ती. पाप करू नये ते करणं, खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, वाटल ते त्रास देणं, दुसऱ्याला पीडा देणं, हे काय? पाप. परपीडा हे पाप. हा मलदोष अशा प्रकारचा. पुण्य परोपकार आणि पाप ते तुकाराम महाराजाचा हिशोब आहे. कशाला म्हणा पाप? परपीडा हे काय? पाप. मग परपीडा देण्याला का त्रास? माणसं का प्रवृत्त होतात? दुसऱ्याला का त्रास देतात आणि एवढं पाप का करतात? खरं पाप कुठून सुरू झालं? अरे देहाला मी म्हणणं हेच पाप. कोणाला? देहात्मबुद्धीजम पापम न तद्गोपद कोटी. कोटी गायी मारून झालेल्या पापापेक्षा जास्त पाप कोणतं आहे? या देहाला मी म्हणणं. खोटं बोलायला तुम्ही द्याल मी म्हणून का खरं बोलाय? खोटं बोलणं पाप आहे ना. देहाला मी म्हणणं जीवानं खरं बोलणं आहे का खोटं बोलणं? मग खोटं बोलणं म्हणजेच काय? ना नर्तम पातकम परम असं एक वाक्य. जे अंधरत बोलतो, खोटं बोलतो, तोच कोण आहे? आता जीव देहाला जर मी म्हणू लागला, न दिसणारा जाणणारा जीव, दिसणाऱ्या न जाणणाऱ्या न असलेल्या देहाला जर मी म्हणू लागला तर खरं बोलला खोटं बोलला. खोटं बोलणं काय? पाप. अशा प्रकारचे परपीडा देणं हे सुद्धा काय? मी देही म्हणता ब्रह्महत्या. मी देही म्हणा म्हणा म्हणले की ब्रह्महत्या येऊन या पाठी पाठ थापटते. हा शाबास म्हणून शाबास की देते, पाठ थापटते देहाला मी म्हणणार का? अशा प्रकारे पाप घडतं. हे पाप का होतं? विक्षेप म्हणून. काय म्हणून? आणि विक्षेप का झाला? आवरण हे म्हणून. आवरण म्हणजे आज्ञा. स्वस्वरूपाचं काय? अज्ञान. आपलं स्वरूप आपल्याला कळत नाही म्हणजे त्या बाबतीत आपण निजलेलेच येत. पण हे बाबतीत जागे नाही का? झोपलेले असतात. आणि झोप आजची आहे का कालची? आता या झोपा जे येतात ना आपल्याला व्यवहारातल्या, हे येतात बी जाते, येतात बी येतात बी जातात बी. ते झोप नाही जरी जागे केलं 5-6 घंट्याला का होईना माणूस करून उठत होती. ते झोपच नाही लागत त्याला. म्हणजे पडूनच राहिलो गारवा होता म्हणून पडून राहिला असेल तू, पण झोप नव्हती. काय झाला? म्हणून ही झोप येत असते. आणि पण अज्ञानाची जी झोप आहे अविद्येची, ही मात्र गेली अजून कळलीच नाही. तर जाण्याचा प्रश्न कुठे? आपल्याला अज्ञान आहे, अज्ञानाचंच अज्ञान आहे. ज्याला अज्ञान कळालं तो काढून टाकायचा प्रयत्न करीत असतो. अर्जुनाला अज्ञान कळालं तो म्हणला देवा माझं अज्ञान गेलं. नामदेवाला अज्ञान कळालं, नामदेव म्हणला देवा माझं अज्ञान गेलं पाहिजे. ते म्हणजे औंढ्याला जाय, खेचर स्वामीकडे जाय, गुरु तेथे तिथं ज्ञान होईल तुला, तुझं अज्ञान जाईल. मंडन मिश्राला शंकराचार्यानं सांगितलं अरे बाबा कर्माच्या नादी लागू नको, तू अज्ञानी आहेस.
तर मला मग मी अज्ञानी आहे तर मला काय करावं लागेल? म्हणजे तुला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. ते ज्ञान का जरी मनी हाती आणावे तरी संताया. ज्याला अज्ञान कळतं, आपल्याला अज्ञानच कळत नाही. जर अज्ञान कळालं असतं ना तर अशी रमलत नसतो संसार. म्हणलं आता बाबा हे काही खरं कै मी उद्धार पावे, कै मी उद्धार पावे, कै कृपा करील नारायण, आई कृपा करील नारायण. आई तुम्ही सांगा संत जन, आई करा समाधान चित्त माझे, खंड येईल कर्म, खंड येईल कर्म, चित्त माझे खंड येईल कर्म, खंड येईल कर्म. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, असे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चित्त माझे. जे जागे करतात त्या संताकडे आपण गेलो असतो आणि त्यांना प्रार्थना केली असती की महाराज कधी माझा उद्धार होईल, कधी मी जागा होईल आणि कधी अनंत जन्मीचं माझं दुःख जाईल. जन्म मरणाचा फेरा कशाला संपते. संताच्या वचने वारी जन्म दुःख वारले जातं. पण कोणाच्या वचनानं? ज्या शब्दानं आपण देहाला मी म्हणायलो, संताच्या शब्दानं देहाला मी म्हणणं मोकळा होतो. ज्या देहाला मी म्हणल्यानं जीव बांधल्या गेला, बंधन झालं त्याला. शब्दच हे नाही कोणता? मी देह आहे हा काय? या शब्दानं जीव बांधला, बंधनात पडला. आणि संतानं सांगितलेल्या शब्दानं जीव मुक्त झाला. तू देह नाही, तू ब्रह्मा आहेस, परमात्मा आहे. तुका म्हणे हातो सोय मूर्खने वर्म संतचे, जीव अवघे देव देवची बरे तुका म्हणे. हे संताचे शब्द आहेत. या शब्दानं, हे महावाक्य आहे, या महावाक्यानं जीव सुटला म्हणजे मुक्त झाला. अशा प्रकारे संत आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करीत असतात. ही झोप बऱ्याच दिवसाची. आता ही झोप जर जायची असेल आपल्याला तर संताच्या संगतीत मन बी जातो. लक्षात, मन जाण्याकरता बाहेर राहून उपाय करून काही जमत नसते. संताच्या संगतीत यावं लागतं. मन बी जातो, विक्षेप बी जातो आणि आवरण बी जातो. ज्याला ज्ञान झालं आत्मस्वरूपाचं त्याचं आवरण गेलं. ज्याचं आवरण गेलं त्याचं विक्षेप गेला. काय गेला? विक्षेप गेला. ज्याचा विक्षेप गेला, चित्त चंचलच राहिलं नाही, त्याला पाप प्रवृत्ती बी राहू शकत नाही. अज्ञान गेल्यानं हे काम होतं. ही अनादिकालची झोप जी आहे आपली, ही जेव्हा अज्ञानाची झोप संपून टाकतात संत आणि त्याला जाग करतात. म्हणून जाग करण्याकरता म्हणून महाराजांनी सांगितलं, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जाग करतात. माझा मन गेला, माझा विक्षेप गेला, माझं आवरण बी गेलं, माझी अविद्या निद्रा बी गेली पळून, तत्क्षणी जागिनला एक महावाक्य कानावर पडलं. काय? तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा नष्ट झाला आणि ब्रह्मस्वरूप माझं आहे असं माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळे माझी अज्ञानाची झोप गेली. अज्ञानाची झोप घालविणं याच्यातच आपलं वैभव, याच्यातच खरं महात्म्य. कशाची झोप घालविणं? आता ही जी झोप आहे ना, ही घालवायचं काम नाही. ही आपोआपच येत बी असते आणि जात बी असते. म्हणून ती झोप घालविण्यासाठी महाराज प्रयत्न करतात, संत. आणि संत प्रयत्न करतात तर एकदा जरी झोप घालविली ना, पुन्हा येण्याची शक्यता असते. मज निरंतर
जागविती मग निरंतर जागविती मग निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती निरंतर जाग कर अंतरच नाही जाग करण्यात असं की मी चालू सत्य माग सत्य खरे कवा मन आहे ना आपलं कवा गुंग येईल त्याला काही सांगता येत नाही वापस फिरायला वेळच नाही लागत त्याला उताराकडे जाणे वापस फिरणं म्हणजे उताराकडे कवा आपल्या मनाचा स्वभाव आहे खाली जाणं खाली म्हणजे विषयाकडे जाणं विषयाकडे जाण्याची त्याला वाट माहीत आहे आणि सहजच विषयाकडे वासना वेदे न करिता प्रेरणा सहज विषयावरती काय वासना अशा प्रकारची त्याच्यात बी काही प्रतिबंध असते बरेच अशा प्रकारचे विषयाशक्ती असते बुद्धिमानता असतं कुतर्क असतो पुन्हा विपरीत भावना असते असे अनेक प्रतिबंध त्याच्या समोर उभे राहतात जो तयार झाला साधक त्याला म्हणून निरंतर जागृती निरंतर म्हणजे अंतर हा ज्याच्यात अंतरच नाही असं निरंतर अशा स्वरूपावर जागा करतात ते आणि असं स्वरूपावर जागा करण्यासाठी आपल्या मनाचा कधीही आपण विश्वास धरायचा नाही कवा माग पडतं काही सांगतं आता इतकं जरी झालं तर 7 दिवस कसा झाला असता चालत म्हणजे जास्त झाला तर झाला कसा असतो सत्ता ते तसाच असतो ना मग तसाच झाला अजून शिकायला झाला तसाच झाला गारवा होता हे होतं ते होतं अंगावर घेऊन बसत होतो कवा कवा होता आम्ही गेलोच नाही कीर्तन मला बाबा दिवसात कीर्तन होते ती ऐकलं म्हणजे त्याचा अर्थ काहीच घेतलं नाही कवा झोप लागेल कवा आपलं विक्षिप्त होईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळं निरंतर जागे करण्याचा प्रयत्न संत करीत असतात मज कोणाला महाराज जागा धन चतुष्टय संपन्न झाला आणि ज्याला परमार्थाचा अधिकार प्राप्त झालाय त्याला महाराज म्हणतात की नेहमी काय करते ते जाग करते पामरण विषयी तर इकडे येतच नाहीत ना त्याला काय जाग करायचं काय करायचं प्रश्नच येत नाही द्यायचा ते तिकडे विषयासक्त झालेले असल्यामुळे ते इकडे येऊ शकत नाही जेव्हा मुमुक्षु होऊन इथे आला संतांच्या संगतीने त्याला म्हणायचं मज कोणाला मज निरंतर जागविती असं ब्रह्मस्वरूपावर ज्यावर जाग झालं काय जाग केलं संतांनी आपल्याला जाग केलं अरे बाबा तू ज्या देहाला मी म्हणतो तो देह तू नाही तुझा नाही खरा काय नाही तू देह नाही तुझा देह नाही आणि देह खरा देहाचं लक्षण आणि तुझं लक्षण जुळत नाही जसं पर्वतातल्या सिंहाचं मेंढ्याचं लक्षण मेंढ्यातल्या सिंहाचं लक्षण जुळलं पण मेंढ्यातल्या सिंहाचं मेंढ्याचं लक्षण जुळलं नाही जुळलं लक्षण पण कोणाशी जुळलं पर्वतातल्या सिंहाशी मेंढ्यातल्या सिंहाचं तसं आपलं लक्षण कोणाशी जुळतं
तुमचं खरं लक्षण आहे सच्चिदानंद सच्चित, हे तुमचं खरं लक्षण आहे. हे असंच जड दुःख याच तुमचं लक्षण जुळत नाही, बसत नाही म्हणून तुम्ही देह नाही. दुसरी गोष्ट देह तुमचा बी नाही. तुमचा का नाही? पंचभूताचा असल्यामुळे तुमचा नाही. शेखी ज्याचा त्याला लागे. पंचभूताचा गोंधळ केलाय की ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. देह पाचाचा आणला आणि शेखी ज्याचा त्याला लागे देणे. पाच भूताचा आहे, तुमचा नाही. तुमचा का तुम्ही? देह तुमचा का तुम्ही? बर खरा का? खरा नाही. जागृतीत आहे तर स्वप्नात नाही. काय खरं म्हणता त्याला? आता दिसतो तर स्वप्नात हा राहिला नाही. झोप लागली की स्वप्नात तुम्ही गेले पंढरपूरला. पंढरपूरला देह आणि इथला झोपलेला देह एक कसा होईल? म्हणून अवस्था बदलली, शरीर बदललं म्हणून त्याला खरंही म्हणता येत नाही. असा बोध संत करीत असतात त्याला स्वरूपावर जाग. स्वरूपावर एकदा जागा त्याला केलं बरं की त्याचं काम कृत्य झालं. साधली. कृत्यता म्हणजे त्याचा अर्थ काही घालवायचं बी राहिलं नाही आणि काही मिळवायचं बी राहिलं नाही. काम नाही झालं पाहिजे. आता कामच नाही राहिलं. दोनदा सांगितलं महाराजांनी काम नाही. पहिल्या काम नाही सांगितलं. जग खोट आहे, काम नाही. ध्यानात घ्या. का काम काऊन नाही? जग खोट आहे. काय काम आहे त्याच्यात? आणि एक दुसरं वाक्य वापरलं, काम नाही तर मी देवच हे आता काम नाही. दोन्ही कुणबी इकून काऊन काम नाही तुम्हाला? संसार खोटा आहे. काय काम करायचं? कामच नाही राहिले तिकडे. सगळं आटपलं. काम खोट म्हणलं की तिकडं सगळं संपलं. कामच संपलं. आणि इकडं देवघेव प्राप्त करायचा म्हणजे मीच देव हे तर मग देव प्राप्त करून घ्यायचं बी. आता तिकून काम का इकून काम? जो इकून काम नाही म्हणून काम नाही. आणि झालो रिकामा झालो का रिकाम टेकडा झालो. रिकाम टेकडे असतात काही लोक. बसतेच पारावर पत्ते खेळत बसतेच, काही कुठे चावडीत बसतेच, काही ग्रामपंचायत. ते रिकाम टेकडे असते. ते रिकाम टेकडे रिकामी नाही. ते तसा मी रिकाम टेकडा नाही. मी झालो पाहिजे रिकाम. कृत्य झालो. इच्छा केली ते पावलं. बऱ्याच माणसाला गरिबी घालवायची आणि श्रीमंती मिळवायची. मला ते बी नाही राहिलं. गरिबी खोटी, श्रीमंती बी खोटी. बऱ्याच लोकांना पाप घालवायचं आणि पुण्य मिळवायचं. आमच्या दृष्टीनं पापन पुण्य एका तराजूतच मोजतो. आणि त्या पापाला तेवढीच किंमत आणि पुण्याला बी तेवढीच किंमत. म्हणून पाप पुण्याचं काम बी आमच्याकडे राहिले नाही. आता काही लोकांना अज्ञान घालवायचं, ज्ञान मिळवायचं. पण आम्हाला ज्ञान मिळालं त्याच्यामुळे अज्ञानही घालवायचं काम राहिलं नाही. अज्ञान गेलं, ज्ञानाचं बी काम राहिलं नाही. अज्ञान ज्ञाने नेले ते आपण वस्तू देऊन गेले. जाणले जाणते पणा वाचून आमचं स्वरूप खाली राहिलं. कृत्य झालो. इच्छा केली ते पावलं. असं मला निरंतर जागर करण्याचा प्रयत्न केला.
एवढं जागं करणाऱ्याला द्यावं काय? म्हणा ना. काय द्यावे त्याशी भावे उतराई, 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 काय द्यावे त्याची 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 भावे उतराई, हेरिता पायी जीव थोडा, हेरिता पायी जीव थोडा, हेरिता पायी जीव थोडा, हेरिता पायी जीव थोडा, त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई, अशा संतांनी जे केलेले माझ्यावर उपकार आहेत, उतराई होण्यासाठी, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्यांनी दिलेल्या दानातून आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी काय द्यावं, काय देण्यासारखं काय म्हणजे माझ्या जीव देऊ ठेविता हा पायी, जीव जर द्यायला गेलो, जीव जर ठेवायला गेलो त्याच्या पायावर, अहो देह ठेवायला गेलो तर देह नाशिवंत आहे, काय करायचं? त्याने दिलं मला ब्रह्म, काय दिलं? संतानं काय दिलं? शाश्वत दिलं. काय दिलं? मी काय देऊ त्याला? नाशिवंत. हे काय देणं आहे? एका माणसानं परीच दिला, काय दिला? आणि आपण काय गारगोटी द्यायची का? त्यानं परीच दिला की जिथे लोखंडाला लावलं की त्याचं सोनं होत. एवढी महत्वाची गोष्ट आपल्याला दिली आणि आपण काय त्याला गार द्यायची का त्याच्यामुळे? तसं ज्याने ब्रह्म दिला आपल्याला, आपण काय देऊ शकतो? माझ्याजवळ देण्यासारखं तुकाराम महाराज म्हणजे काहीच नाही. हे देवा तर तो नाशिवंत आहे, प्राण देवा निघून जाणार, मन द्यावा तर ती कल्पनाची, मन बी कल्पनाची, जीव द्यायला जाऊ समजा काय जीव ठुलाच नाही ते ब्रह्मच करून ठुलं, जीव ठुलाच नाही तर द्यायला शिल्लक नाही राहिला. जीव अवघे जीव अवघे देवा, जीव अवघे देवा, होताना गणी संदेह, होताना गणी संदेह, होताना गणी संदेह, होताना गणी संदेह, माझ्याजवळ देण्यासारखं असं काहीच नाही. बस उत्तराई होण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. आणि त्यांनी सहज बोलले, जरी मला कसं बोलले, संतांच्या सहज बोलण्यात हिताचा उपदेश असतो. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. संतांचे उपकार एक तर देहाने असते,
संतांचे उपकार वाणीनं असते आणि संतांचे उपकार मनानं सुद्धा असते. कशाने? देह कष्ट परोपकार असा असतो त्यांचा की देहाला कष्ट देतात. कष्ट झाले तरी कष्ट वाटत नाही. आपल्याकडे आलेल्या मुमुक्षूचा उद्धार झाला पाहिजे हीच एकता. काय करू वाटे भाऊ तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख. बहिर्मुख माणसाच्या बाबतीत तळमळ असते त्यांच्या अंतःकरणात. बरं, अंतःकरणात तळमळ असणे म्हणजे मनानं त्याच्या कल्याणाचा विचार करणं हाही त्यांचा उपकार. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने जर त्यांच्या मनाचा विचार केला तर त्यांनी सगळ्या लोकांबद्दल सांगितलं, जे खळाची व्यंकटी सांगतो तया सत्कर्मी आणि भूता परस्परे मैत्र जीवाची दुरिताची ती मेर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो तेला हो प्राणी. हे मनानं केलेले उपकार संतांच्या मनानं. काही उपकार आपल्यावर वाणीने करीत असते. आली मुखा वाटे अमृत वचन, 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 मुखा वाटे अमृत वचन, आली मुखा वाटे अमृत वचन, आली मुखा वाटे अमृत वचन, आली मुखा वाटे अमृत वचन. सगळ्यात जास्त उपकार जर संताचा असेल आपल्यावर तर वाणीनं उपकार जास्त आहे. हे कीर्तन प्रवचन नामस्मरण लोकांना शिकवणं सहज बोलणं सहज बोलायला लागले तरी त्यांच्या बोलण्यातच काय असतं आपलं हित असतं. हिताचा उपदेश ते आपल्याला करीत सहज बोलण्यात. मुद्दाम जाणून बुजून व्यासपीठ निर्माण करून किंवा काही असं कार्यक्रमाची संगती लावून असं तडजोड करून असं नाही. सहज बोलणे. काय बोलणे? सहज जरी बोलले तरी आपल्याला त्यांच्या बोलण्यातूनच आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता तयाचे विशाल शब्द सुखे म्हणून येते. म्हणून सगळ्यात मोठा जास्त उपकार जर वाणीनं संताकडून जास्त म्हणून वाणीने पुन्हा देहाकडून बी होते. देह कष्टविती परोपकार करण्यासाठी लोकांचं कल्याण लक्षात घेऊन ते खूप त्रास सहन करत असते. संतांनी आपल्याकरता एवढा त्रास सहन केला पण संताला समाजानं दुःखच दिलं. त्यानं देह कष्ट दिले आपल्यासाठी पण लोकांना म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करा. त्याने एवढं मोठं असं आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतान भोलेला चांगली उपस्थिती लिहिली, हरिपाठ केला, गाथा केला, सगळं केलं आणि लोकांना समाधान द्यायला वाळीत टाकलं. पाहत हे काय परत फेड आहे का काय पाहत. भीक वाढली नाही त्याला. वाढलेली भीक जी होती ती अशी हातानं उडून द्यायची. त्याचं ताटातलं सगळं सांगून टाकायचं. नाही तर माती टाकायची. इतकंच नाही मांडे भाजायला खापर सुद्धा गावात रावलेलं नाही. त्याचे लग्न होते त्याला शुद्धीपत्र आणण्याचा प्रसंग आणला. अशा प्रकारे ज्यांनी देह कष्ट दिला लोकांसाठी वाणीचा उपयोग केला आणि मनानं बी हित चिंतन केलं लोकांचं मनानं सुद्धा. म्हणून एक उपकार देहाकडून करीत असतात संत देह कष्ट समाजावर सगळ्यावर.
कष्ट सहन, आपल्यासाठी कष्ट सहन. त्यांचं काम राहिलेलंच नसतं काय, त्यांचं काम झालेलं असतं, स्वतःचं काम झालेलं असतं आणि काही तर काम होऊनच आलेली असते. आम्ही वैकुंठवासी आलो याची दोन साधूच्या प्रकारामध्ये दोन येत असे, एक युक्त योगी आणि एक युंजान योगी असतो. एक युक्त योगी आणि दुसरा युंजान योगी, असे दोन प्रकार असते. उपजतात जे ज्ञानी असतात ना, उपजताची ज्ञानी, हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव, हे युक्त योगी, युक्त योगी. आणि आता ज्ञान होऊन जे मुक्त झाले आणि संत पदाला गेले ते युंजान योगी. असे दोन प्रकार आहेत संतांमध्ये. एक जन्मतः ज्ञानी असते आणि एक जन्म झाल्याच्या नंतर श्री गुरूची सेवा करून ज्ञान संपादन करून लोकाला उपदेश करीत असते ते युंजान योगी. असे दोन प्रकार असतात. पण तीन प्रकारे साधून आपल्यावर उपकार केलेला. एक वाणीने केला, खर्च केली वाणी आपल्यासाठी, बोलून 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 आपल्यासाठी तोंडात ठुका राहिला नाही. ते इतकं बोलून बोलून शहाणे करण्याचा प्रयत्न केला समाजाला, पण लोकांनी त्यांना त्रास दिल्याशिवाय राहिले. पण तो त्रास वाटला नाही त्याला. न कळत अज्ञानी माणसं त्रास घेऊ शकत असते. त्याचा राग संताला येतही नाही आणि काही वाटतही नाही त्याच्याबद्दल. पण त्याचा अर्थ लोकांना त्रास असा काढायचा नाही बरं का, की त्या लोकांना काय त्रास देत राहावं नाही, असं नसतं. त्याची किंमत केली पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांच्या उपकारातून उतराही आपण झालं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे जन्मभर. त्यांच्या उपकाराची फेड म्हणजे काय, कृतज्ञता. एवढे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. म्हणून सहज बोलणे हेतू उपदेश. पहिल्या कडव्यात सांगितलं जागविती आणि दुसऱ्यात सांगितलं सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायास शिकविती. शिकवणं लागतं ना लोकांना, आपलं शिकावं आहे. आपल्याला शिकविलं, शिक्षण दिलं, हे प्रशिक्षण आहे. वारकरी संप्रदायाचं हे काय प्रशिक्षण आहे. आता 7 दिवस आपलं प्रशिक्षण आहे. तर आपल्याला घेता आलं नाही, त्याची किंमत कळाली नाही, काय नाही, हेडसांड केली आपण. त्याला कोण काय करणार, त्याला कोण जबाबदार आहे. आपण एक अशा प्रकारचं व्यासपीठ निर्माण केलं होतं. तर त्याचा फायदा जर समाजाला घेता येत नसेल, लोकांना जर घेता येत नसेल, तर ते काय करणाराचा थोडा काही त्याच्यामध्ये दोष असतो. त्याने ते जे निर्माण करायचं ते निर्माण केलेलं अशा प्रकारे. इथं भक्ती आहे, इथं ज्ञान आहे, इथं वैराग्य आहे, इथं मुक्ती आहे, इथं सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या आहेत. असं एक व्यासपीठ निर्माण करोनी सायास करीत असते. मंडप द्यायलाच पाहिजे, लाऊडस्पीकर असला पाहिजे, हे कॅसेट झालीच पाहिजे, मृदंग वाजवणारा असला पाहिजे, गायन करणारे हे साहस येतं सगळे. जेवू घातलेच पाहिजे, चहा पाजलाच पाहिजे, त्याला चिंतन सांगितलंच पाहिजे. हे काय साहस आहे. चला 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 म्हणून कीर्तनाची वेळ झाली, पाठाची वेळ झाली, हे काय साहस. संसारात किती साहस करतो. परमार्थात अंग मोडतो, अंग मोडेपणा आहे आपण परमार्थात, पण संसारात मोठा साहस. तुमच्या घरी जर एखादं लग्न असलं मुलीचं, किती साहस करतो, साहस करतो की नाही. एकूण मंडपात यायला वाट पाहिजे, तिथं अत्तरचा फवारा लावलेला पाहिजे, सगळ्याच्या अंगावर गेला पाहिजे. मंडपात येऊन बसल्यावर पंख्याची सोय असली पाहिजे, लगेच चहा पाणी झाला पाहिजे, शरबतला शरबत, कोणाला काय लागते, बिड्या डब्बी काय असेल ते, सिगारेट हे ते, पान सुपारी सगळं झालंच पाहिजे. गाद्या ठरलेल्या असल्याच पाहिजे. या सगळ्या सोयी आपण किती सायसाने करतो म्हणून करतो. ते पाहुणे जेवले का, हे पाहुणे जेवले का, नवरदेव जेवला का, वराडी जेवली का, वर्मा जेवली का, कोणी रुसलं का, काय किती काळजी घेतो माणूस. पाहतो काळजी हे जसं होईल तसं, त्याला सप्ताह आहे का जसं होईल तसं, सप्त्याचं असतं जसं होईल तसं. इथं साहस करायला लोकांना माहित असतं हे गाव गाड्याचं काम.
पोरीचं लग्न म्हणलं ते वैयक्तिक आहे, गावगाडा नाही. तिथं मोठा दक्ष असतो. वऱ्हाड वाट लावूस तर मुलगी वाट लावूस तर हा घरच्या माणसाला डोळ्याला डोळा लागत नाही. रात गेली तर घोर नाही, रातभर तांबडा फुटता जरी वाट लावली तरी झोपलेली नाही. नंतर झोपू म्हणते ते नंतर झोपू, पण आता जागी राहा. आणि सायास असतो ते सगळं करण्याचं, आहे की नाही? हे व्यवहारातला सायास. पण हा त्याला या फळ नाचून देता. जो काही पंडू सुतार खुच्या नुसता कोरडा करकरीत संसार म्हणजे आपण सगळं करून पाहिले संसारात. आता तुम्ही अनुभवी आहात मी संसारात. पोरं सोरं आहेत, लेकरं बाळ झालेले आहेत, सुना आलेले आहेत, सगळं काही नोकरीला लागलेले, काही व्यापार धंद्यात लागले. आणि हे सगळं होऊन तुम्ही उदास झालेले. म्हणजे पहा आता केवढा मोठा साहस केला. आणि कोणाशी चर्चा करायला गेलो ना मी तर ते म्हणतो महाराज काहीच खरं नाही. मग आता इकडे ये ना तर मग तू ऐकू बी नाही. तेवढं ऐकू येत होतं तेवढं तिकडं ढोपरलं त्यानं. ढोपरता ढोपरता ढोपर फुटून गेले. असे संसारात ढोपरीत राहिला. लेकर बाळ गण गोत गाडी बंगला पैसा आदला बँक बॅलेन्स हे ते करीतला. सगळं करता करता ढोपरता खलास वाजली, सगळी शक्ती गेली. उकाळून लावलं चंदनासारखं हे शरीर. आणि निघालं का डोंगर कोरला एका माणसाने. आणि डोंगर कोरल्यावर त्याला वाटलं बरंच काही निघण्याचं फुसकून कोरला डोंगर. आता तुम्ही खरं सांगा, तुम्हाला परमार्थासाठी तकलीफ झाली का संसारात? हा संसारासाठी किती झाली? हो पहा तुम्ही आता वावरात गॅप असल्यामुळे दारे धरायला लोक जाते. दारे धरायला गव्हाचं पाणी धरायला जाते. गॅप असल्यामुळे मला रात्री 12 वाजता लाईन येते. अंगात स्वेटर काय गेला तसा कशाला. आणि कीर्तनाला याचं म्हणलं तर संध्याकाळी 8 वाजताच कीर्तन आहे म्हणलं तर तुला गारवा आहे. अशा गारव्या ते कीर्तन धरूनच ऐकू. जे ऐकू आलं ते आलं, तेव्हा जे नाही आलं ते नाही आलं. का सायास याचा सायास. पण संत काय करतात आपल्याला? करोने साया बोलणे हितोपदेश करोने सायास शिकविती. शिकिता काय काय शिकविता? आपल्याला भजन शिकवितात, आपल्याला प्रवचन शिकवितात, आपल्याला कीर्तन. आपल्याला पहिल्या जन्मले होतं काय? हा तुम्ही शाळात आले, ही शाळा आहे, शाळा आहे. तुम्ही आम्ही ह्या शाळात आलो म्हणून कीर्तन करायलो, प्रवचन करायलो, अभंग म्हणायलो, चाली म्हणायलो, मृदंग वाजवायलो. हे कशामुळं? या खेळात उतरले, शिकले ना तुम्ही. काय झालं आता? शिकले पुन्हा हुकले का? काय माणसं शिकून गेली इथून शिकून गेली. आणि आता म्हणते ते आम्ही इकडं नाही तिकडंच शिकलो आम्ही. तिकडं कुठं बाबा? तिकडं कुठं शिकायचा आखाडाच नाही तर कुठं शिकला तू? हा इथं हुंड्या हांड्या, इथं बेजार केलं, इथं सांगायचं काम पडलं, रात जागून सांगितलं. आणि ते म्हणतो नाही आपला द्यायचा काही संबंध नाही. आता वा 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 काय कृतज्ञता आहे का? कृतज्ञपणा आहे हा. काय कृतज्ञपणा आहे. म्हणून महाराज म्हणजे असं माझ्याकडून झालं नाही. करोनी सायास शिकविती. शेवटच्या कडव्या सांगितलं म्हणे बस धेनु एकटी तुका म्हणे बस धेनु तुका म्हणे बस धेनु एकटी
शेवटच्या कडव्यात महाराजांनी सांगितलं, आई मुलाला सांभाळते. काहून सांभाळते? आई म्हणून सांभाळते. आई हे म्हणून सांभाळते. सूर्यप्रकाश देते. काहून प्रकाश देतो? तो प्रकाशमान आहे म्हणून देतो. नसतं तू त्याला काय देता आला? आईनं आपल्याला सांभाळलं. काहून सांभाळलं? माय बापे सांभाळली ती, पण लोभाकारी नाही पाळत. लोभी असतं तेच की मला म्हातारपणी कामी घेऊ, मला सुखाने तुकडा खाऊ देईल घेऊ, संडासला नाही काहीतरी बंगई टांगेल असं म्हणून मायनं सांभाळलं नात वासरू असतं. तुका म्हणे वत्स, वासराला काय माहित नाही, वासरानं कल्पना बी केली नाही त्या गाईची कधी, पण गाईच्या ध्यानात मात्र काय असतं? वासरू असतं. तसं साधूच्या ध्यानात मोक्षू असते, लोक असते. आपल्याकडे आलेला माणूस कृतार्थ झाला पाहिजे. तिकडं जर गेला दुसरीकडे कुठं तर वायानं गेला पाहिजे. आणि कोणी विचारलं तरी नवल वाटलं पाहिजे की हे कुठून आणलं, हे कुठून आणलं. हे मिळत नाही सध्या बाजारात, महाग येईल. बरं, आळंदीला जा, पंढरपूरला जा, आणखी कुठं जा, कुठं जा, दुसऱ्या सप्त्यांचा नाव नाही त्याचं. बस परमार्थ चाललेला आहे, खूप असा डांगोरा चाललेला आहे. परमार्थाचं खरं चिंतन बरं का, ते कुठं आपल्याला ऐकायला मिळत नाही, कोणी सांगायला बी तयार नाही. आता जे कीर्तनकार आहेत ते ह्यालाच काही येत नाही, काही सांगू शकत नाही. लोकाला काय अज्ञानी लोकाला कोण चांगला आणि कोण वाईट ते म्हणते भंबाट कीर्तन झालं. कस काय रात्री कीर्तन होतं? भंबाट होतं. आपण कोणतं हा इतकं कीर्तन बंबाट झालं असं सगळे. आता आम्ही कीर्तनकार झालो म्हणून आम्ही आपलं फिरतो हे गाव ते गाव, बऱ्याच ठिकाणी कीर्तन केलं की असं वाटतंय कधी कधी कीर्तनातच की आपण इथे नसतो. कळतच नाही काही लोकांचं काय चाललं, ते सगळं डॉक्टरच गेलं म्हणते. कोण म्हणते? अरे जे जवळ बसून ऐकणारे तेच म्हणते. ज्याने सप्तेची सप्ते केले म्हणजे 55वा सप्ताह आहे आमचा, तरी त्याला काही कळत नाही. त्याचा अर्थ जे आपण चिंतन करतो हे चिंतन दुसरीकडे होणं शक्य नाही. तुम्ही इथं शिकले, इथंच तुम्ही हे चिंतन केलं आणि लोकांना सांगण्यासाठी जे तयारी झाली आपली, तर हे महाराजाच्या ध्यानामध्ये जसं गायीच्या ध्यानात कोणी वासरू असत, तुका म्हणे वत्स धेनुची, माईच्या ध्यानात लेकरू असत, सूर्याला नेहमी प्रकाशित देतो. तसं संताचा स्वभाव आहे शिकवणं, जाग करणं आणि सांभाळणं. काय करणं? जाग बी करणं, शिकवणं बी, आणि पुन्हा कडेवर सुद्धा घेते. भागली वाहतील त्यांची येणे जोडे सर्वसू, ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो, दया करण्याचे पुत्राशी तेची दासा. आणि आपल्या लेकरावर जशी दया करतो आपण, तसं जो दास झाला किंवा दासी असेल त्यांच्यावर संताची दया असेल. म्हणून लेकरा बाळापेक्षा बी मुमुक्षूवर त्यांचं प्रेम असतं. मुमुक्षू ध्यानात असतो, माझ्याकडे आलेला जो आहे तो कृतार्थ झाला पाहिजे अशी त्याची भूमिका असते. कोणी येऊ त्याच्याकडे खटनट यावे तुका म्हणे वत्स धेनू येचे चित्ती, तैशे मज येती सांभाळी. अशा संताला काय देऊ म्हणतात महाराज? काय द्यावे त्याशी हावे उतराई.
आणि ठेवी तो हा पायी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चांगलं भजन काही झालं नाही. मला वाटतं एकदा संतांचं भजनच होऊ द्यावं. चांगलं टाळ्या वाजवून भजन करून म्हणा मूर्तांगाचार्य त्याला दमानं मोड होऊन चालू द्या. तो काय करतो येड्यावर येडे येड्यावर पटापट प्रयत्न करतो म्हणून ह्या लोकांचे अंग असं जड झालंय भजन नाही काहीच नाही. म्हणून एकदा काय करू आपण सगळे म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर म्हणा म्हणा कोण म्हणतो म्हणता येईल त्यानं म्हणा.
काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव सोडा. गेल्या 7 दिवसापासून आपण हा नाम सप्ताहातील आनंद लुटीत आहोत. ब्रह्मभूत गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ आपला हा चाललेला नाम सप्ताहाचा उपक्रम गेले बरेच दिवस होऊन गेले या कार्यक्रमाला. आणि असाच कार्यक्रम अव्याहत अशा प्रकारचा पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू असावा अशी एक माझी मनोमन इच्छा आहे. आणि त्याला जर तुम्ही सगळ्यांना साथ दिली तर तो कार्यक्रम होऊ शकतो. आपलं सगळ्याचं काम ही जी पुण्यतिथी ही असं समजू नका ही एकट्या जयपूरकराचीच हे म्हणून असं नाही समजायचं. ज्याला जे योगदान देता येईल, कोणाला कीर्तन करता येत असेल, कोणाला प्रवचन करता येत असेल, कोणाला काही झाडून काढता येत असेल, कोणाला पाणी कोणाला देता येत असेल, ज्याला जे करता येईल ते करून आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम अशा प्रकारचा आपल्या जीवनामध्ये असा एखादा कार्यक्रम सद्गुरूच्या पुण्यतिथीचा आपण साजरा करणं एक परम भाग्य अशा प्रकारचं आहे. म्हणून सर्वांना अशी माझी विनंती आहे की हा कार्यक्रम आपण असा चालू ठेवला पाहिजे आणि याच्यासाठी सगळ्यांना अशा प्रकारचं योगदान अशा प्रकारचं दिलं पाहिजे. आणि हेच आपलं कर्तव्य आहे, हेच त्याच्या उतराई होण्याचं हेच आपलं साधन आहे किंवा हेच कर्तव्य आहे. तुका म्हणे वत्स धेनुचे तैशे मज येती सांभाळी, काय देऊ त्याशी भावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. उद्या सकाळी बरोबर 8:30 ते 9:30 असं आपलं चांगदेव 65चं राहिलेले जे काही 4-5 ओव्या आता त्या ओव्या पूर्ण करू आपण आणि चांगदेव 65ची परिसंगता होईल उद्याच्या चिंतनानं. म्हणून रोजच्या सारखंच आपण आंघोळी करून 8:30 वाजता आपण सगळ्यांनी या. 9:30 वाजेपर्यंत कार्यक्रम होईल, नंतर काल्याचं कीर्तन होईल. नाही उच्चारिला